नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11वी अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 2 पैसा। त्यामधील आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत पैशाची विविध कार्ये। तर आपल्या व्हिडिओचा क्रमांक आहे 11 इको 0205 या क्रमांकाचा व्हिडिओ आहे। या क्रमांकाने तुम्ही हा सर्च करून पाहू शकता। 11 इको पैशाची कार्ये असं जरी आपण टाईप केलं तरी आपल्याला हा सर्च करून हा व्हिडिओ शोधता येतो आणि पाहता येऊ शकतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पैशाची विविध कार्ये म्हणजे पैशामुळे कोणकोणती कार्य पार पडत आहेत किंवा पैसा कोणकोणती कार्य पार पाडत आहेत अशी सर्व प्रकारची कार्ये आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। पैशाच्या कार्याचे सर्वसाधारणपणे 3 भाग करण्यात आलेले आहेत। पहिला आहे प्राथमिक कार्य, दुसरा आहे दुय्यम कार्य आणि तिसरा आहे अनुषंगिक कार्य। तर त्यामध्ये आपण पहिला घेऊया पॉइंट प्राथमिक कार्य। तर प्राथमिक कार्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं कार्य आहे पहिलंच विनिमयाचे माध्यम। आपण यापूर्वी पहिली तिसरीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत दिलेलं आहे की पहिलं जे पैशाच्या ऐवजी अनेक वस्तूंचा वापर करून आपण आपले व्यवहार पूर्ण करत होतो आणि आजही त्यातले काही प्रकार आपण वापरतच आहोत। पैसा जरी आला असला तरी आपण जुनी ज्या पद्धती आहेत त्या आपण काही विसरत नाही, त्यातल्या काही पद्धती आजही आपण वापरल्या जातात, त्यालाच आपण वस्तू विनिमय असं म्हणतो। तर पैसा आल्यामुळं वस्तू विनिमयातील सर्व अडचणी जवळजवळ दूर झाल्या आणि म्हणून पैसा हे अतिशय महत्त्वाचं असं विनिमयाचं माध्यम आपल्याला निर्माण झालेलं दिसतंय। म्हणून विनिमयाचं प्राथमिक कार्यामधलंच पहिलं कार्य दिलेलं आहे। विनिमयाचे अत्यंत उत्कृष्ट असे माध्यम म्हणजेच पैसा हे त्या ठिकाणी आहे आणि पैसा हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुलभ पद्धतीने विनिमयाचे काम आज पार पाडताना आपल्याला दिसत आहे, विनिमयाचे कार्य पार पाडताना दिसत आहे। त्यामुळे आपण आपल्याला कोणत्याही वस्तू कोणत्याही सेवा आपल्याला हव्या असतील, खरेदी करायच्या असतील किंवा आपल्याला विक्री सुद्धा करायची असेल, व्यवसाय करायचा असेल तर त्या एखाद्या वस्तूची किंवा सेवेची किंमत किती ठेवायची याबद्दलचं निश्चित मत यामध्ये आपण तयार करू शकतो आणि सहजतेने विनिमय करू शकतो। समोरच्याला आपण संबंधित वस्तू किंवा सेवेची किंमत किंवा मूल्य देऊन समोरच्याकडून वस्तू आणि सेवा आपण घेऊ शकतो। त्याचप्रमाणे आपणही इतरांना वस्तू आणि सेवा त्या ठिकाणी आपण देऊन त्यांच्याकडून सुद्धा योग्य असे विनिमयाचं माध्यम म्हणून पैसे आपण स्वीकारू शकतो। तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय उत्कृष्ट असं कार्य या ठिकाणी पैसा आपल्याला पार पाडताना दिसत आहेत आणि या विनिमयाच्या माध्यमामुळे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या असलेल्या गरजा आता पूर्ण होताना दिसत आहेत। कोणतीही अडचण त्या ठिकाणी व्यवहार करताना आता राहिलेली नाहीये आणि म्हणून उत्कृष्ट असं विनिमयाचं माध्यम आज पैसा पार पाडताना आपल्याला दिसत आहे। अतिशय महत्त्वाचं कार्य आणि प्रत्येक वस्तू आणि सेवेच्या खरेदीच्या बाबतीमध्ये खरेदी विक्रीच्या वेळी हे कार्य पार पाडले जाते। यामध्ये पैशाच्या बदल्यात हवी असलेली वस्तू देता किंवा घेता येते। पुढचं प्राथमिक कार्यामधलं दुसरं कार्य आहे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण। थोडक्यात काय म्हणणं आहे त्यांचं की मूल्यमापन म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत किती ठेवायची, किती निश्चित करायची किंवा समोरच्याला ती वस्तू किती रुपयांना विकायची किंवा दुसऱ्याकडून आपण किती रुपयाला खरेदी करायची। थोडक्यात ह्या सर्व प्रकारचे हिशोब करण्याचं काम अतिशय सोपं या पैसा या प्रकारामुळे किंवा पैशामुळे त्या ठिकाणी आपल्याला सहज सोपे झालेले आहेत। आपण या सर्व या कार्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करत आहोत। वस्तू आणि सेवेची किंमत आपण निश्चित करत आहोत, समोरच्याला आपण एखाद्या वस्तूची सेवेची किंमत सांगू शकतो किंवा समोरचाही आपल्याला सांगू शकतो। दोघांच्याही अडचणी या ठिकाणी आपल्याला दूर झालेल्या काय होतात दिसून येतात। अर्थात मूल्यमापनाचं साधन म्हणून पैशाकडे आज चांगल्या प्रकारे पाहिलं जातंय आणि मूल्यमापनाचे सर्व कामं जी आहे कार्य आहे पैशामुळे अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडलेली आपल्याला दिसून येतात। पैशामुळे वस्तूंच्या किमतीची तुलना सुद्धा करता येते। आपण बघतो एकाच सारख्याच वस्तू असतात पण किमती मात्र वेगवेगळ्या असतात। म्हणजे हे पैशामुळे आपल्याला दोन वस्तूंमध्ये फरक त्या ठिकाणी करता आता येऊ लागलेला आहे। त्याचबरोबर विविध चलनांद्वारे सुद्धा विविध देशांच्या वस्तूंचे सुद्धा मूल्य निश्चित करता येते। त्याचबरोबर भारतातील रुपया असेल, संयुक्त अमेरिकेच्या संस्थांमधील डॉलर असेल, युनायटेड किंगडमचा पाऊंड असेल,
जपानचं येन चलन असेल, अशा कोणत्याही प्रदेशाच्या कोणत्याही प्रकारच्या चलनामध्ये आज आपल्याला सहजतेने विनिमय करता येऊ लागलाय, त्याचं मूल्य आपल्याला ठरवता येऊ लागलंय. सर्व प्रकारचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता, देणी पैशाच्या स्वरूपात आता आपल्याला व्यक्त करता येतात. ही आहेत आपल्याला प्राथमिक कार्य, विनिमयाचे माध्यम आणि दुसरं म्हणजे मूल्यमापनाचे साधन. आता आपण पाहूया पैशाची दुय्यम कार्ये. पैशाची दुय्यम कार्यामध्ये पहिलं कार्य दिलेलं आहे विलंबित देणी देण्याचे साधन. विलंबित देणी म्हणजे काय, की आपल्याला उशिरानं जर एखाद्याला पैसे द्यावयाचे असतील तर त्या आपण ती कसे देणार. मग समजा आपण 1 महिन्यानंतर देणार आहे, 2 महिन्यात देणार आहे, 6 महिन्यात देणार आहे, 1 वर्षानंतर देणार आहे, 5 वर्षानंतर देणार आहे. मग किती कालावधीनंतर किती रुपये द्यायचे किंवा काय द्यायचं त्या बदल्यामध्ये, त्याचा मोबदला कसा द्यायचा. तर हा जो प्रश्न होता हा पैशामुळे अतिशय सहजतेने सुटलेला आहे. आज आपण कोणत्याही आपल्याला विलंबित देणी द्यायची असेल तर सहज त्याचा कालावधी विचारात घेऊन आपण किती देणं द्यावं लागेल हे आपण आजच निश्चित करून सांगू शकतो. समोरच्यालाही कळतं की अरे बापरे आपल्याला एवढं देणं द्यावं लागेल, तो पण विचार करतो हा व्यवहार करायचा की नाही. म्हणजे याचा अर्थ विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून अतिशय सुलभ असं साधन हा पैसा त्या ठिकाणी निर्माण झालाय. पैशामुळे आपण सहजतेने विलंबित देणी भविष्यामध्ये आपल्याला किती द्यावी लागेल किंवा किती मिळणार आहे या दोनही आपण बाबी या ठिकाणी आपण करत आहोत. अशा प्रकारचं दुय्यम असं कार्य त्या ठिकाणी विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून पैसा हा आज आपल्याला पार पाडताना काय होत आहे दिसत आहे. त्याचबरोबर इतरही आपल्याला पुस्तकात माहिती दिली, कर्ज घेणं सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर त्या कर्जाची परतफेड करणे ते सुद्धा सोपं अवघड होतं, परंतु ते पैशामुळे सोपं झालेलं आहे. व आता धान्य गुरं या स्वरूपात आपण कर्ज घेतलं तर भविष्यात त्याची फेड कशी करायची हा एक प्रश्नच होता. तो प्रश्न आता पैशामुळे सुटलेला आहे आणि देणी देण्याचं अतिशय उत्कृष्ट असं पैसा हे साधन निर्माण झालेलं आहे. पैशामुळे कर्ज देणे कर्ज घेणे सोपे जाते. पैशामुळे ही समस्या आता सोडविली गेली आहे. पैशाचे दुसरं दुय्यम कार्यामधलं दुसरं कार्य आहे मूल्य संचयनाचे साधन. म्हणजे थोडक्यात आपण बघतो की आपल्याला भविष्यामध्ये अनेक गरजा निर्माण होणार आहेत आणि या गरजा आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर काही गरजांसाठी आपल्याला पैसे किंवा आपल्याला वस्तू किंवा असेट्स आपल्याला हव्या असतात. तर त्या आपल्याला किती लागतील आज मला माहीत नाही आणि म्हणून मी आज काही त्याची बचत करून साठवून ठेवू शकतो आणि भविष्यातील मला समजा मी अचानक मला आज पैसे साठवून ठेवले, मी भविष्यात आजारी पडलो तर मला डॉक्टरकडे जाण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंटसाठी पैसे लागतील, मग ते मी माझ्या बचतीमधून ते खर्च सहजतेने करू शकतो. तर अशा प्रकारे मूल्य संचयन आता करता येणे शक्य झाले. तर हे पैशामुळेच मूल्य संचयनाचं काम किंवा कार्य पार पाडताना आपल्याला दिसत आहेत. आपण आता बचत करू शकतो, भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे साठवून ठेवू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला भविष्यातील गरजा सहजतेने आपल्याला काय करता येतात त्यामुळे सोडवता येतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे डॉक्टर लॉर्ड केन्स यांनी म्हटलेलं आहे की पैसा हा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांच्यामधील काय आहे दुवा आहे. म्हणजे दोन्ही काळ एकमेकांना जोडण्याचं काम हे पैसा आपल्याला आज करताना दिसत आहे. तर पैसा हा वर्तमान काळातील गरजा पूर्ण करण्याच्या बरोबरच भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी आजपासूनच त्याचा विचार केला जाऊ शकतो, तो वापरला जातो. म्हणजेच त्यामध्ये बचत त्या ठिकाणी निर्माण केली जात असते. तर अशा प्रकारे मूल्य संचयनाचं साधन म्हणून सुद्धा पैसा अतिशय उत्कृष्ट असं कार्य पार पाडताना आपल्याला काय होत आहे दिसत आहे. तिसरं कार्य आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन. म्हणजे थोडक्यात पैसे आपल्याला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला द्यायचे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे आहे, त्याचं हस्तांतरण करायचं आहे. ते हस्तांतरण करणे सुद्धा सोपं झालंय. त्याचबरोबर आपण बघतो काही मालमत्ता ह्या एकाच ठिकाणी राहतात, स्थिर आहेत, त्यांना इकडून तिकडे वाहून नेणे शक्य नाही. थोडक्यात त्याला आपण अचल संपत्ती असं म्हणतो. अचल अनमुव्हेबल प्रॉपर्टीज, अचल संपत्ती की ज्या संपत्ती मालमत्ता अशा आहेत की ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपण म्हणतो स्थावर मालमत्ता, इमारत, प्लॉट, दुकान, शेतजमीन. ती शेतजमीन जिथं आहे ती तिथंच राहते. ह्या जमीन इकडची घेऊन तिकडे गेला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी तर आपण ती शेतजमीन नेऊ शकत नाही. ती शेतजमीन ही तिथेच राहत असते. तर अशाही ज्या प्रॉपर्टीज आहेत, संपत्ती आहे, यांचं सुद्धा मूल्य हस्तांतरण करण्याचं साधन हे पैसा आज झालेला आहे. आणि पैशामुळे आपण बघतो की अनेक जणांना समजा आता त्यांना एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचं असेल कायमस्वरूपी तर ते त्या ठिकाणची सर्व संपत्ती काय करतात विकून टाकू शकतात आणि पैशाचा उपयोग करून ती संपत्ती विकली जाऊ शकते. म्हणजे एखाद्या ठिकाणची शेतजमीन विकू शकतात, घर विकू शकतात, दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा परत शेतजमीन खरेदी करू शकतात आणि घर सुद्धा काय करू शकतात खरेदी करू शकतात. तात्पर्य असं आहे या ठिकाणी
की आपल्याला पैशामुळे मूल्यांचे हस्तांतरण करणे सोपं झालंय आणि आपण मग त्यामुळे संपत्तीच्या हक्कामध्ये बदल करणे, नवीन संपत्ती हस्तगत करणे, जुन्या संपत्तीचा हक्क सोडून देणे, दुसऱ्या व्यक्तीला त्या वस्तू किंवा मालमत्ता विकणे, ह्या सर्व गोष्टी सर्व करणे आता आपल्याला सोपे झालेले काय होत आहे दिसत आहे. तर हे पैसा हे कार्य आपल्याला मूल्य हस्तांतरणाचं कार्य पार पाडताना दिसत आहे. पुढचं कार्य आहे अनुषंगिक कार्य. म्हणजे आपण आता पाहिलेलं आहे प्राथमिक कार्य. प्राथमिक कार्यामध्ये 2 कार्य पाहिली, विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन. त्याचबरोबर दुय्यम कार्यामध्ये 3 कार्य पाहिली, विलंबित देणी देण्याचे साधन, मूल्य संचयनाचे साधन आणि तिसरं आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन. आता आपला क पॉइंट आहे अनुषंगिक कार्य. तर अनुषंगिक कार्य म्हणजे तरी काय, तर प्राध्यापक किनले यांनी काहीतरी त्यांचं मत मांडलेलं आहे. ते म्हणतात आधुनिक काळात पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. म्हणजे अतिशय किनले यांनी अतिशय महत्त्वाचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. कारण आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये पैसा आर्थिक व्यवहारामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारे व्यवहार पूर्ण आपल्याला होताना सर्वांची दिसत आहेत. कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये आपल्याला अडचण येताना दिसत नाही. तर अनुषंगिक कार्यामध्ये आपल्याला पहिलं कार्य या ठिकाणी दिसत आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. म्हणजे थोडक्यात प्रत्येक देशाचं उत्पन्न, राष्ट्राचं उत्पन्न किती आहे हे जर आपल्याला मोजमाप करायचं असेल तर आपण कसं करणार, हा एक प्रश्नच होता. परंतु पैशामुळे हा प्रश्न आपला आता अतिशय सुटलेला आहे आणि आपण सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्राचे उत्पन्नाचे मापन सहजतेने करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्या भारतामध्ये किती बाजरीचे उत्पादन झाले, किती ज्वारीचे उत्पादन झाले, गव्हाचे किती झाले किंवा शेंगदाणे किती झाले किंवा अजून भरपूर आहे, मूग डाळ, तूर डाळ आहे किंवा तूर आहे, अनेक आहे, साखर आहे, ऊस आहे, एक प्रत्येक उत्पादन आहे. हे उत्पन्न आपल्याला आपण जर एकत्र केलं तर किती हा 1000 किलो किंवा 1000 क्विंटल बाजरी, 2000 किलो ज्वारी, 5000 क्विंटल गहू असं आपण जर मोजत बसलो तर हे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला सांगता येणार नाही. कारण प्रत्येक उत्पन्नाचा बाजरीचा, ज्वारीचं आणि गव्हाचे मूल्य कसे आहे वेगवेगळे आहे. आणि म्हणून काय केलं जातं, जे सगळे राष्ट्रीय कापूस आहे, कापसाचं उत्पन्न आहे, कापड तयार केलं जातं, त्यापासून आपण सर्वजण कपडे वापरतो विविध प्रकारचे, नाही का. आपल्याला कापड हे सर्वच ठिकाणी लागत असतं. तर सर्व गोष्टी हे आपल्याला लागत असतात. तर या सर्वांचं राष्ट्रीय एकूण उत्पन्न किती आहे, भारताचं एकूण उत्पन्न किती आहे, त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. आणि म्हणून मग काय केलं जातं की सर्व प्रकारचे जेवढे उत्पादन शेतीमध्ये घेतले जाते, कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये घेतले जाते, या सर्वांची गोळाबेरीज अगोदर केली जाते. ते अगोदर आपल्याला क्विंटल, टन, नगांमध्ये मिळते आणि नंतर त्याचे पैशात रूपांतर केले जाते. आणि मग त्या ठिकाणी मोजलं जातं की नाही या भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये बाजरीचे इतके रुपयांचे उत्पादन झाले. बोलताना इतकं क्विंटल उत्पादन झालं असं म्हणलं जात नाही की भारतात बाजरीचे इतके रुपयाचे उत्पन्न झाले आहे. मग क्विंटलमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही क्विंटलमध्ये सुद्धा सांगू शकता. परंतु पैशाच्या स्वरूपात सांगताना मग आता सर्व पैशाची बेरीज करता येते. मग भारताची बाजरी, ज्वारी, कडधान्य, कपडे, लत्ते, कारखान्यातील अनेक प्रकारच्या वस्तू सर्वचे एकूण उत्पन्न काढायचे असेल तर आपण पैशाच्या रूपात त्याचं उत्पन्न सांगू शकतो. आणि त्याच्यावरून मग भारताचे आर्थिक विकास किती होत आहे, GDP म्हणतो आपण त्याला, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर त्यामध्ये किती आपल्याला त्यामध्ये बदल झालेला आहे, किती आर्थिक विकास झाला आहे भारताचा, हे याद्वारे आपल्याला सांगता येतं. ही सुद्धा कार्य, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याचे कार्य पैसा आपल्याला आज पार पाडताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आता तिसरं अनुषंगिक कार्यामध्ये दुसरं कार्य आहे पत पैशाचा आधार. आता पत पैसा म्हणजे काय, तर व्यापारी बँकांकडे प्राथमिक ठेवी त्या ठिकाणी लोक थोडक्यात बँकांमध्ये ठेवी नेऊन ठेवतात, बचती नेऊन ठेवतात, तर तिथे बँकांच्या त्या ठेवी निर्माण होतात. मग ह्या व्यापारी बँका त्या ठेवींच्या आधारावरती पतपैसा निर्माण करतात. पतपैसा हा एक आपल्याला सविस्तर पॉईंट आहे. आपण 12वीच्या इकॉनॉमिक्समध्ये तो पाहणार आहोत की पतपैसा नेमका कसा निर्माण होतो, कशा प्रकारे निर्माण केला जातो, किती पट पैसा पतपैसा निर्माण होऊ शकतो. म्हणजे 1000 रुपये असेल तर त्या 1000 पासून बँक किती रुपये त्या ठिकाणी निर्माण करू शकते, याचं उदाहरण मस्तपैकी 12वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात दिलेलं आहे. आपण ते पुढच्या वर्षी पाहणार आहोत. तर आता आज फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात. म्हणजे 1000 पासून त्यापेक्षा कितीतरी जास्त पट पैसा निर्माण करू शकतात आणि त्याचा उपयोग हा जनतेच्या विकासासाठीच त्या ठिकाणी होऊ शकतो.
पैशाचं अनुषंगिक कार्यामधलं तिसरं कार्य आहे संपत्तीचे रोखतेत रूपांतर. म्हणजे थोडक्यात आपल्याला जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं आपल्याला रोख स्वरूपामध्ये, रोख संपत्तीमध्ये सहजतेने रूपांतरण करता येते. म्हणजे समजा आपल्याकडे सोनं असेल तर आपल्या सोन्यातून आपण काय करू शकतो, सोनं विकून पैशामध्ये रूपांतर करू शकतो आणि त्या आलेल्या पैशातून पुन्हा आपल्याला काहीतरी नवीन घ्यायचं असेल तर आपण त्याची सुद्धा खरेदी पुन्हा करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की एका संपत्तीतून दुसऱ्या संपत्तीमध्ये सुद्धा आपल्याला सहजतेने रूपांतर करता येते आणि त्यासाठी पैसाच हा त्या ठिकाणी मध्यस्थाची किंवा एक दुवा म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पाडतो किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी व्यवहार करणे, त्याचं मूल्य ठरवणे, निश्चिती करणे या सर्व गोष्टी आपल्याला सहजतेने करता येत असल्यामुळं पैशामुळे संपत्तीचं रोखतेत रूपांतर करणे आणि रोख रकमेचं पुन्हा परत नवीन प्रकारच्या संपत्तीमध्ये रूपांतरण करणे सहज शक्य आपल्याला होताना दिसत आहे. तर यांनी इथं सांगितलंय की पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेमध्ये रूपांतरित करता येते. कोणतीही मालमत्ता पैशात रूपांतरित करता येते. त्याचप्रमाणे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते आणि त्यातून सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकते. थोडक्यात आपल्याला लक्षात आलेलं आहे की आपण कोणत्याही संपत्तीचं कोणत्याही संपत्तीमध्ये रूपांतरण करू शकतो किंवा आपल्याला फक्त पैशात रूपांतर करून ठेवायचं असेल, पैसेच हवे असतील तर आपण पैसे सुद्धा त्या ठिकाणी रूपांतरित करून आपल्याला पाहिजे ते गरजा आपल्या पूर्ण करू शकतो. अनुषंगिक कार्यातलं चौथं कार्य आहे स्थूल आर्थिक चलांचे मापन. स्थूल आर्थिक चल म्हणजेच थोडक्यात इथे त्यांनी सांगितले ग्रॉस इकॉनॉमिक इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे चलन आहे किंवा थोडक्यात जे उत्पादन होणार आहे किंवा जे आर्थिक चले आहेत, थोडक्यात प्रत्येक गोष्टीमधले मोजमाप करून जे आकडा बाहेर पडतो त्याला आपण आर्थिक चल असं म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे हे चलनांचे मापन आपल्याला सहजतेने करता येतात. तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन असेल म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन, एकूण थोडक्यात राष्ट्रीय उत्पादन, एकूण बचत म्हणजे टोटल सेव्हिंग म्हणू आपण त्याला किंवा ग्रॉस सेव्हिंग, एकूण गुंतवणूक ग्रॉस इन्व्हेस्टमेंट तर इत्यादी सारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद करणे मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते किंवा ते शक्य झाले आहे. तसेच पैशामुळे शासकीय कर आकारणी करणे, अर्थसंकल्पाची बांधणी करणे सुद्धा सोयीचे झालेले आहे. तो थोडक्यात आर्थिक चलांचे मापन करणे म्हणजे थोडक्यात एकूण राष्ट्रीय उत्पादन किती आहे हे निश्चित करता येते, एकूण बचत सुद्धा निश्चित करता येत, तर एकूण गुंतवणूक ही जी आर्थिक चले आहेत यांची सुद्धा मोजणी करणे शक्य झालेलं आहे. आणि आपण जी नाणी किंवा आपल्या नोटा आहेत या थोडक्यात त्यालाच आपण मौद्रिक चलन असं म्हणतो. या चलनाच्या रूपामध्ये आपल्याला सहज पैशामुळे ते काय करता येते, व्यक्त करता येते, मांडता येते. तर अशा प्रकारचं हे चौथं अनुषंगिक कार्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की पैशाची विविध कार्य, त्यामध्ये प्राथमिक कार्य, त्यामध्ये प्रथम कार्य विनिमयाचे माध्यम, दुसरं आहे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण, दुय्यम कार्य आहे त्याच्यात 3 कार्य आहेत, विलंबित देणी देण्याचे साधन, दुसरं आहे मूल्य संचयनाचे साधन, तिसरं आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन आणि आपण पॉईंट पाहिला अनुषंगिक कार्य, त्यामध्ये आपण पाहिलं राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, पतपैशाचा आधार, संपत्तीमध्ये संपत्तीचे रोखतेमध्ये रूपांतरण आणि चौथा पॉईंट पाहिला स्थूल आर्थिक चलांचे मापन. हे अशा प्रकारे विविध पैशाचे कार्य या प्रकारे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे. तर या टॉपिकमधला शेवटचा आणि छोटासा पॉईंट आहे आपला की आपला हा टॉपिक त्यानंतर संपतो. तो पॉईंट आहे म्हणजेच काळा पैसा. तर काळा पैसा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ब्लॅक मनी, की ही नेमकी संकल्पना काय आहे, काळा पैसा म्हणजे नेमकं तरी काय, मग त्याचा रंग काळा असतो का किंवा त्याला काळं काहीतरी करतात का, नंतर रंग देतात का, तर असं काही कल्पना आहे का, तर तसं काही नाही. काळा पैसा म्हणजे थोडक्यात त्याला आपण आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर बेकायदेशीर पैसा, की जो अवैध मार्गाने म्हणजेच बेकायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी निर्माण केलेला असतो, कमविलेला असतो आणि किंवा त्या ठिकाणी मिळविलेला असतो, त्या पैशाला काळा पैसा असं म्हणतात. पैसा हा तोच असतो म्हणजे आपल्याकडची जी सर्व नाणी आणि ज्या नोटा आहेत त्याच नोटा आणि तोच पैसा असतो. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात असतो, परंतु ते दुसऱ्या व्यक्तीकडे जेव्हा जातो तेव्हा तो काळा पैसा म्हणून जातो. त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने तो पैसा त्या ठिकाणी तो दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही. अर्थात तो व्यवहार सुद्धा काळाच असतो किंवा म्हणजेच अयोग्य असतो, चुकीचा असतो किंवा बेकायदेशीर असतो, त्याला सर्वांची मान्यता नसते
आणि आपण जसं एखादी गोष्ट आपण गुपचूप करतो का नाही, चोरून चोरून, तर चोरून चोरून अशा प्रकारचा हा व्यवहार असतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये जो पैसा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो अशा वेळेस त्यालाच काळा पैसा असं म्हणतात. आणि या काळ्या पैशाच्या व्यवहारामध्ये दोन्हीही व्यक्ती त्या ठिकाणी दोषी मानल्या जात असतात. आलं लक्षात? ह्या दोन्ही व्यक्ती काळा पैशाचाच वापर त्या ठिकाणी व्यवहारासाठी करतात आणि म्हणून त्या पैशाला काळा पैसा असं म्हटलं जातं. कोणताही कलर वगैरे देऊन त्याला काळा पैसा केला जात नाही. चुकीच्या मार्गाने, बेकायदेशीर मार्गाने, अवैध मार्गाने जे या दोन व्यक्ती व्यवहार पार पाडतात, पैशाची देवाणघेवाण करतात, संपत्तीची अदलाबदल करतात, तर तो पैसा म्हणजे काळा पैसा होय. तर यामध्ये काळा पैसा हा भ्रष्टाचारामुळे निर्माण होतो, लाच देताना त्या ठिकाणी निर्माण होतो, काळा बाजार करताना निर्माण होतो. काही लोक मुद्दाम एखाद्या गोष्टीची मालमत्तेची साठवणूक करतात, कृत्रिम टंचाई निर्माण करतात, त्यावेळेस सुद्धा काळा पैसा त्या ठिकाणी काय होतो, निर्माण होतो. तर असा हा पैसा म्हणजे काळा पैसा होय. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की नेमका काळा पैसा म्हणजे नेमका काय, की काळा पैसा म्हणजे त्याला काय काळा रंग देऊन तयार केलेला पैसा आहे का, त्या नाण्यांना नोटांना काळा रंग दिलाय का, अशा प्रकारचा तो पैसा नाही. कलरचा इथं रंगांचा काही प्रश्न नाही. तर इथे चुकीच्या मार्गाने, अयोग्य मार्गाने, बेकायदेशीररित्या, अवैधरित्या फसवणूक करून किंवा दोघंही व्यक्ती जर काळा पैसा त्यांच्याकडे असेल, व्यवहार करणारे असतील, तर त्या दोघांकडचाही पैसा काळा पैसा मानला जातो. आणि त्या अशा प्रकारच्या व्यक्ती या ठिकाणी व्यवहार करत असतील तर त्या व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी दोषी मानल्या जातात. त्यांना भविष्यामध्ये शिक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. मग आपण बघतो कधी कधी सरकारला कर भरावा लागतो, तर लोक काय करतात, कर भरत नाही. त्या ठिकाणी अनेक आपल्याला जे उत्पन्न मिळालंय ते लपून ठेवतात, खोटं सांगतात आणि त्या ठिकाणी काळा पैशाची काय होते, मग निर्मिती होते. इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे आपल्याला, उत्पन्नावरील कर न भरल्यामुळे काळ्या पैशाची काय होते, निर्मिती होते. हा पैसा कायदेशीर, बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळवला जातो. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक इत्यादीमध्ये सुद्धा वाढ होते. काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते, त्यामुळे आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय व सामाजिक अस्थिरता सुद्धा निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक साधन आहे. जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा आपल्याला अवलंब केलेला काय होतो, दिसून येतं. तर अनेक पैशावर ह्या काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रकारे सरकार सुद्धा प्रयत्न करत असते, विविध कायदे त्या ठिकाणी आणत असते, विमुद्रीकरण करत असते. तर एवढे सर्व करून सुद्धा त्या ठिकाणी सारखे प्रयत्न चालू असतात, तरी सुद्धा लोक काहीतरी उपाययोजना शोधली की त्याला परत पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात. तिथेच पुन्हा परत पळवाटीतून पुन्हा परत काळा पैसा काय होत जातो, निर्माण होतो. आपण बघतो आता मग 2 वर्षापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्या ठिकाणी नोटा बदलल्या. एक 500 रुपयाची नोट आणि 1000 रुपयाची जुनी नोट त्या ठिकाणी बंद केली आणि त्याच्याऐवजी 500 रुपयाची आणि 2000ची नवीन नोट त्या ठिकाणी आपल्याला नवीन निर्माण करून आपल्याला वापरायला त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रिझर्व्ह बँकेच्या मार्फत करण्यात आलं. तर तेव्हा इथे ते सुद्धा एक प्रकारचं काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी केलेला हा एक प्रकारचा उपायच आहे. त्याचबरोबर अनेक लोक त्या ठिकाणी नवीन किंवा डुप्लिकेट नोटा निर्माण करतात, तो सुद्धा एक प्रकारचा काळा पैसाचा आहे. तर असे विविध प्रकार या काळ्या पैशामध्ये येतात. तर तुम्हाला काळा पैसा ही संकल्पना समजली असेल तर या टॉपिकमधला हा शेवटचा पॉईंट होता छोटासा, म्हणून मी याच व्हिडिओमध्ये त्याला घेऊन टाकलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पैशाची कार्य पाहिली आणि 3 प्रकारची कार्य होती ती आपण पाहिली, मुख्य, अ, ब, क आणि त्याची उपकार्य पाहिली आणि त्यातला छोटासा पॉईंट काळा पैसा ही संकल्पना सुद्धा अभ्यासली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुसरा प्रकरण क्रमांक पैसा यावरचा जो स्वाध्याय आहे, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून पाठवणार आहे. पण थोडासा त्याला उशीर लागेल कारण स्वाध्याय बनवायला थोडा वेळ लागतो. तर तोपर्यंत वाट पहा. नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ मी तयार करून पाठवणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ज्यांनी सेटिंग केलेलं नसेल त्यांनी सेटिंग करा. सेटिंग काही फार अवघड गोष्ट नाही आहे. मोबाईल उभा धरायचा आहे, सबस्क्राईब शब्द आहे खाली तिथे रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर नंतर पुढे एक बेलचं चित्र दिसतं, बेल आयकॉन दिसतो, त्याच्यावर क्लिक करा. 3 ऑप्शन दिसतात. तर पहिला जो ऑल ऑप्शन आहे, मराठीमध्ये सर्व शब्द येतो, हिंदीमध्ये सभी शब्द असतो, तर इंग्लिशमध्ये असेल तर ऑल शब्द असतो. त्या ऑलवरती क्लिक करा. बस इतकं केलं म्हणजे सेटिंग झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मी जे नवीन नवीन व्हिडिओ तयार करून सेंड करणार आहे, तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला SMS तुमच्या मोबाईलवर यायला सुरुवात होईल. तुम्ही लगेच नवीन व्हिडिओ माझा पाहायला सुरुवात करू शकता. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. व्हिडिओ पाहत राहा, अभ्यास करत राहा. शुभेच्छा तुम्हाला. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे. जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. डी हे अक्षर त्याला जोडलं जातं. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल, अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. Thanks for watching my video.